सा विद्याया विमुक्तये, ज्ञान तेच जे मानवाला मुक्त करतं. हे बौद्ध वाक्य प्रमाण मानून 17 सप्टेंबर 1994 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. कोणत्याही विद्यापीठाची स्थापना ही त्या मातीला न्याय देण्यासाठीच होत असते. मराठवाड्याच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या 4 जिल्ह्यांसाठी हे विद्यापीठ उभं राहिलं. 550 एकरमध्ये पसरलेलं हे विद्यापीठ या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचं ज्ञानतीर्थ बनलं आहे. विद्यापीठाशी संलग्नित 364 महाविद्यालयातून तब्बल 1,75,000 विद्यार्थी व 70हून अधिक परदेशी विद्यार्थी आज इथं उच्च शिक्षण घेत आहेत. विविध ज्ञान शाखांचे अद्ययावत असे 61 अभ्यासक्रम विद्यापीठातून शिकवल्या जात आहेत. विद्यापीठाच्या या रम्य परिसरात विविध ज्ञान शाखांची 14 संकुले अध्ययन, अध्यापन व संशोधनाच्या क्षेत्रात आपल्या गुणवत्तेनं भर घालीत आहेत. समाजाला उन्नत आणि आधुनिक करणाऱ्या महामानवांच्या विचारांचं स्मरण व्हावं यासाठी 4 अध्यासनं व अभ्यास केंद्र विद्यापीठात कार्यरत आहेत. तर लातूर, परभणी येथे विद्यापीठाचं उपकेंद्र तसेच हिंगोली येथील मॉडेल कॉलेज असा विद्यापीठाचा विस्तार आहे. करोना काळ हा मानव जातीची सत्व परीक्षा घेणारा काळ होता. करोनाची लक्षणं असणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत होती, पण त्यांच्या सॅम्पलची टेस्टिंग करणारी यंत्रणा अपुरी पडत होती. ही अडचण लक्षात घेऊन कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांच्या प्रयत्नांतून आणि शासनाच्या सहकार्यानं विद्यापीठात कोविड टेस्टिंग लॅब उभारण्यात आली. संपूर्ण लॉकडाऊन काळात लोक घराचा उंबरा देखील ओलांडण्यास धजत नव्हते. अशा काळात विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी आणि संशोधक विद्यार्थ्यांनी करोना वॉरियर्स म्हणून सॅम्पल तपासणीचं काम अत्यंत निष्ठापूर्वक केलं. तब्बल 4 लाखाहून अधिक सॅम्पलची तपासणी विद्यापीठाच्या लॅबमध्ये करण्यात आली. योग्य वेळी निदान व वेळेत उपचार मिळाल्यानं हजारो लोकांना जीवदान मिळालं. कोविड टेस्टिंग लॅब सुरू करणारं हे महाराष्ट्रातील पहिलं आणि एकमेव विद्यापीठ आहे. अध्ययन, अध्यापन, संशोधन यासोबतच विविध कलागुण व क्रीडा कौशल्यांमध्ये विद्यार्थी मागे राहता कामा नये या दृष्टीनं देखील विद्यापीठानं सतत लक्ष पुरवलं आहे. तर काळाची गरज लक्षात घेऊन पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूनं 80 ते 100 एकर परिसरात जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून सागवान, चिंच, आंबा, वड आणि पिंपळ अशा कितीतरी झाडांच्या हजारो रोपांची लागवड विद्यापीठानं केली आहे. ग्रीन युनिव्हर्सिटी, क्लीन युनिव्हर्सिटीचं स्वप्न साकार करण्याचा हा कृतिशील प्रयत्न आहे. आज विद्यापीठाच्या या परिसरात 550 वेगवेगळ्या प्रजातींची झाडे, वनस्पती आहेत. 150 प्रकारचे पक्षी या परिसरात विहरताना दिसतात. पण इथं पाण्याची कमतरता. पूर्वीचं हे माळरानच. पाऊस खूप पडायचा पण पाणी वाहून जायचं. पाणी नसेल तर जीवनाचं अस्तित्व तरी कुठं? असं होऊ नये, पाणी टिकून राहावं यासाठी कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी जलसंधारणाची कामं हाती घेतली. ठिकठिकाणी बांध घातले, तळी बांधली. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये करपून जाणारा हा परिसर पाण्याच्या या साठवणीमुळे हिरवागार राहू लागला. जलसंधारणाच्या या कामासाठी अभियंता तानाजी हुसेकर आणि त्यांचे सहकारी यांनी घेतलेलं कष्ट मौलिक म्हणावं लागतील. विद्यापीठाचा परिसर मोठा आहे. परिसरातील विविध संकुलांना जोडणाऱ्या रस्त्यांची कमतरता होती. कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी अत्यंत नियोजनपूर्वक विद्यापीठाच्या परिसरामध्ये विविध नव्या रस्त्यांची निर्मिती केली. यामुळे विद्यापीठाची संकुले मुख्य प्रशासकीय इमारत आणि ज्ञानस्रोत केंद्राला जोडल्या गेली. या रस्त्यांनी परिसराला गतिमानता मिळाली. ही गतिमानता विद्यार्थ्यांच्या नव्या स्वप्नांना आता साथ घालत आहे. ज्ञान संक्रमणाबरोबर ज्ञान निर्मितीचं कार्यही विद्यापीठ जोमानं करत आहे. विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी प्रेरणा मिळावी म्हणून शासनानं 11 कोटी रुपये मंजूर केले आहेत. संशोधन समाजाभिमुख व्हावं यासाठी हैदराबाद येथील भारत सरकारच्या ॲटॉमिक एनर्जी विभागांतर्गत ॲटॉमिक मिनरल डिव्हिजन आणि हैदराबाद येथील इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशिनोग्राफी या नामवंत रिसर्च सेंटरला विद्यापीठाचं संशोधन केंद्र स्थापन झालं. एखाद्या विभागाचा भौतिक विकास हा त्या विभागातील मनुष्यबळाच्या विकासातूनच होत असतो हे जाणून कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले नव्या दिशांची बांधणी करीत आहेत.
पण काळ पुढे गेला म्हणून विद्यापीठ मोठं होत नसतं. ते मोठं होतं त्यातील शैक्षणिक उपक्रम आणि संशोधनातील सातत्यपूर्ण प्रगतीनं. आज 28 वर्ष पूर्ण होत आहेत. या गेल्या 28 वर्षाच्या काळामध्ये विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि एक्सटेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगिरी केलेली आहे. पुढील काळामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या धर्तीनुसार मल्टीडिसिप्लिनरी स्किल आणि आउटकम बेस्ड एज्युकेशन देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. या काळामध्ये विद्यापीठ भारतातील आणि आंतरराष्ट्रीय ज्या अकॅडमिक आणि रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत त्या अकॅडमिक आणि रिसर्च इन्स्टिट्यूट बरोबर मोठ्या प्रमाणात MOU करून त्याचा उपयोग जॉईंट रिसर्च, जॉईंट पब्लिकेशन, ड्युअल डिग्री, ट्विन डिग्री हे कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रस्तावित आहेत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रस्तावित केल्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष 23-24 पासून जो 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम होता तो आता 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम होणार आहे आणि त्यामध्ये मल्टिपल एंट्री आणि एक्झिट ऑप्शन्स आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. UGCच्या जातात मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एका वेळेस 2 डिग्री सुद्धा घेता येतील. तर एका वेळेस 2 डिग्री मध्ये शिक्षण घेण्याची सुविधा येत्या शैक्षणिक वर्षापासून आम्ही विद्यार्थ्याला सुरू करणार आहोत. आज विद्यापीठामध्ये 5 देशातून जवळपास 70 विद्यार्थी, परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करणं आणि बाहेरच्या देशातील मॅक्सिमम विद्यार्थ्यांना या विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी आकर्षित करणं हे विद्यापीठाचं पुढचं शैक्षणिक धोरण असेल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. येणाऱ्या काळामध्ये हे विद्यापीठ महाराष्ट्रातलं तसेच देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून नावारूपास. उत्कृष्ट अभियंता असणाऱ्या कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांच्या सकारात्मक व समर्थ नेतृत्वात त्रिदशक पूर्तीकडे वाटचाल करणारं आपलं विद्यापीठ ज्ञानाच्या आकाशात उंच भरारी घेण्यास सिद्ध होत आहे. विश्वभारती